नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। तर मराठा समाजाने मुंबईमध्ये गड जिंकला। सरकार आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये जो निर्णय झाला त्याचं स्वागत करतो। छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि नागपूर संस्थान गादीचे वारस मुधोजीराजे भोसले आणि जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव यांचं प्रतिपादन। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माझा एडीएन गणेश या घरगुती देखावा स्पर्धेला जिल्हाभरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद। बक्षीस वितरण कार्यक्रम जिल्हा परिषद मैदान श्री गणेश उत्सव महासंघाच्या मंचावरती उत्साहात संपन्न। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि नागपूर संस्थान गादीचे वारस मुधोजीराजे भोसले आणि जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आहे। यावेळी मुधोजीराजे यांच्याकडून नागपूरमध्ये होणाऱ्या गणपती उत्सवाचं निमंत्रण देण्यात आलंय। तर मराठा समाजाने मुंबईमध्ये गड जिंकला असं प्रतिपादन त्यांनी केलं। यावेळी तिघांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। मी खास भेटीसाठी याच्यासाठी आलो की पहिल्यांदा मी जेव्हा यांचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेस मी जाऊन अंतराळला सरावातील भेट घेतली होती, पण विशेष करून आता आज भेटायला याच्यासाठी आलो की मुंबईचं एक मोठं गड जिंकून आज आमचा मराठा समाज आणि त्याचं नेतृत्व जरांगे पाटलांनी केलं। एक मुंबईला बी एक मराठ्यांची ताकद दाखवण्याचं कार्य त्या ठिकाणी झालं आणि जे बी आता सरकारने आणि जरांगे पाटलांनी आणि या पूर्ण मराठा बांधवांसाठी जे बी आता निर्णय झालेले आहेत ते स्वागतार्थ आहेत आणि खूप वेळेचं एक प्रलंबित होतं आणि ज्यांच्या नोंदी सापडणाऱ्या त्या लोकांचं आता व्हायला पाहिजे होतं, मग ते झालं नाही आणि आता जरांगे पाटील आणि सगळ्या मराठा बांधवांच्यामुळं ते होत आहे, हे विशेष आहे आणि त्यासाठी मी खास शुभेच्छा द्यायला आणि भेटायला मी आज इथं आलो। कारण की संपूर्ण मराठा बांधव त्यांच्या सोबत आहे, कुठंच काही दुमत नाही आहे की कुणी सोबत आहे नाही आहे असं कुठंच किंतु परंतु नाही आहे। कारण की पहिलेपासनं सुरुवातीपासूनच मी त्यांच्या सोबत आहे आणि त्यांच्या उपोषणामध्ये सुरुवातीलाच मी त्यावेळेस बी जाऊन आलो होतो आणि आता बी मी खास त्या भेटीसाठीच आलेलो आणि प्रकृतीची विचारपूस करायची होती आणि एक मोठा गड सर करून आले। आज मुंबईला बी ताकद दाखवणं फार महत्त्वाचं होतं आणि त्यांनी ती दाखवली, त्याबद्दल शुभेच्छा बी द्यायच्या होत्या, त्यानिमित्त मी इथं आलेलो आहे। राजेसाहेब तब्येत खराब होती आणि आपण जे आता मोठा संघर्ष आणि उठाव केला त्याबद्दल मोदीजी राजेसाहेब हे भेटण्यासाठी आले। त्यांच्यासोबत आपले मासाहेब जिजाऊंचे माहेरचे वंशज शिवाजीराजे जाधव साहेब पण राजे पण आले। ती भेट झाली आणि त्यांनी शुभेच्छा पण दिल्या मिळालेल्या यशाबद्दल आणि विशेष गणेश उत्सव मला वाटतं पितृपक्षात त्यांच्याकडे उभा राहतो, इतिहासकालीन शिवकालीन, त्या निमित्ताने आमंत्रण दिलं। आम्ही जाणार आहे तिथं, त्याबद्दल अडचण असण्याचं काही कारण नाही, आम्ही ते निमंत्रण स्वीकारलं सुद्धा। तर जे आता जे राजे बोलले दार उघडू नका रे, आता जे राजे बोलले ना ते कन्फ्युजन होतंय खरंय। मला इथं आल्यावर माहीत झालं, मला आतापर्यंत माहित नव्हतं बोलले राजे बोलले किंवा असं काय मला माहित नव्हतं, परंतु त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय आहे की आता जे क्लिअर झालं सरसकट मराठा राज्यातला हा आरक्षणात गेला पाहिजे। परंतु बातम्या अशा होत्या तुमच्या माध्यमातून आत्ता कळाले ना, मला अगोदर तर खरं माहित नाही असल्यावर तर मी बोलतो तेव्हा की राजे म्हणतात की आम्हाला मराठीतून नको, सॉरी कुणबीतून आम्हाला नको असं म्हणतात, असं बातम्या होत्या। परंतु राजेसाहेबांना आता सगळ्यासमोर क्लिअर केलं की ते तर उलट म्हणते ओबीसी मध्ये सगळा मराठा पाहिजे। आणि राजेसाहेब तुम्हाला एक शब्द देऊ तुम्ही की ज्यावेळी लढाई सुरू झाली तेव्हापासून मी महाराष्ट्रातल्या सगळ्याच मराठ्यांना म्हणतोय पहिला मुद्दा। आणि दुसरा तुम्हाला सांगतो, कोपऱ्यातला माणूस ठेवणार नाही शब्द मराठ्याचा, एकही माणूस कोपऱ्यात राहणार नाही महाराष्ट्राच्या आरक्षणावर, एक पण, फक्त टप्प्याने चाललोय।
याला उदाहरणच जोडून द्यायचं असेल तर विदर्भात, एकट्या विदर्भात 27 लाख नोंदी निघाल्या आता शिंदे समितीची. म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे की डबल लढा उभा करायची वेळ येऊ नये, असं जर व्हायचं असतं तर त्या 27 लाख निघूच दिल्या नसत्या, किंवा आपण म्हणलं असतं इकडंच काम करा. समितीचं कार्यक्षेत्र राजे आपण राज्यभर केलं. एकट्या विदर्भात 27 लाखाला 5ने गुणिलं तर 3 5 15 तरी 1.5 करोड मराठी विदर्भातल्या आरक्षणात आत्ता गेलेत. ह्या 2 वर्षात आत्ता गेलेत, राहणार नाही. तुम्ही त्याची काळजी करू नका. आमचंही कन्फ्युजन सगळ्यांचं निघालं आणि बोलण्यावरती यांच्या प्रश्नावरून वाटत होतं. तुम्ही असं म्हणले की मराठ्यांना ओबीसीत नको, म्हणून ते झालं होतं. ते आता क्लिअर दिल्यामुळं काय ते विषय राहिलेला नाही. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माझा एडियन गणेशा या घरगुती देखावा स्पर्धेला जिल्हाभरातील नागरिकांनी प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद देत सदर स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम जिल्हा परिषद मैदान येथे श्री गणेश उत्सव महासंघाच्या मंचावरती पार पडलाय. दरवर्षीप्रमाणे यावर्षी माझा एडियन गणेशा ही घरगुती देखावा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेचं 5वं वर्ष असून श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत निलावार यांच्या पुढाकाराने झालेल्या सदर स्पर्धेमध्ये यावर्षी 250 पेक्षा जास्त परिवारांनी सहभाग नोंदवला. यातील गौरी सजावट, शहरी आणि ग्रामीण भागातील गणपती सजावट असे एकूण 9 बक्षिसे काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर श्री गणेश महासंघ आणि एडियन न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने सदर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं बक्षीस वितरण शहर पोलीस दलातील विशेष शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त वसुंधरा बोरगावकर, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील, प्रसिद्धी प्रमुख सचिन आंबोरे आणि एडियन न्यूज संपादक राजू सुखदेव म्हस्के यांच्या हस्ते बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात पार पडलं. यामध्ये डॉक्टर अतुल भाऊसाहेब दांडेकर, शुलीभंजन खुलताबाद, शुभम विनोद श्रीवास्तव संजय नगर, गौरव प्रमोद चौधरी नवजीवन कॉलनी, मधुसूदन कुमार सोनवणे सोनखेडा, सीए प्रियंका आर जाजू, शिवप्रसाद जाजू परिवार, रेखा भवर राठोड, हरित गणेश प्रतापनगर, तर गौरी गणपतीसाठी संगीता मिलिंद पिंपळे कांचननगर पैठण रोड व आकाश विश्वनाथ शेळके जवाहर कॉलनी त्रिमूर्ती चौक, संदीप रामभाऊ वागचौरे सातारा परिसर या भाग्यवान विजेत्यांना बक्षिसाचं वितरण करण्यात आलं. सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अँकर निवेदिका उमा शिंदे यांनी केलंय, तर कार्यक्रमासाठी पत्रकार देव राजळे, पत्रकार अँकर अक्षय जाधव, निशा पवार आदींनी परिश्रम घेतला. समरंगमंच समोर बसलेले सर्व गणेश भक्तांना आज गणेश विसर्जन झालेलं आहे तरी शुभेच्छा देते. आजचा दिवस हा आपला थोडा दुःखाचा असतो, कारण स्त्रीला आपण घरामध्ये 10 दिवस इतकं मोठं स्थान देतो आणि विसर्जन करताना अत्यंत आपल्याला वाईट वाटतं. पूजेचे जेवढं साहित्य आहे ते सर्व बुद्धिवर्धक आहे, ते मोदकही बुद्धिवर्धक आहे. ते प्राशन करून नक्कीच आपल्या बुद्धीमध्ये वाढ झाली असेल आणि आपला हा पुढचा जो वेळ आहे आपण निश्चितच सत्कारणे लावावा. आपल्या मुलाबाळांची शैक्षणिक प्रगती करावी, चांगले सद्गुण त्यांच्यामध्ये आणावे. बाळापूर गावात गणपतीला थाटात निरोप देण्यात आला. त्यानिमित्त गावातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये गणरायाच्या मूर्तीवरती गावकऱ्यांच्या वतीने पुष्पवृष्टी करून पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्यात आला. गावातील भजनी मंडळीने टाळ मृदुंगासह सहभाग घेत मिरवणुकीची आणखीनच शोभा वाढवली. छत्रपती संभाजीनगर बीड बायपास रोडवरील बाळापूर गावात गणपतीला थाटात निरोप देण्यात आला. या निमित्त गावातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये गणरायाच्या मूर्तीवरती गावकऱ्यांच्या वतीने पुष्पवृष्टी करून पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्यात आला. गावातील भजनी मंडळीने टाळ मृदुंगासह सहभाग घेत मिरवणुकीची शोभा वाढवली. काही दिवसांपूर्वी चिकलठाणा पोलिसांच्या वतीने गावात घेण्यात आलेल्या बैठकीत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं होतं. यानुसार गावात गावकऱ्यांच्या वतीने तसेच ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गावात एक गणपती अशी संकल्पना राबवण्यात आली.
शनिवारी गणरायाला निरोप देताना काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गुलालाचा वापर न करता गणरायाच्या मूर्तीवरती पुष्पवृष्टी करण्यात आली। त्याबरोबरच गावात डीजेचा वापर न करता टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भजन मंडळीच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी गावातील मुख्य चौकापासून ते मारुती मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणुकीनंतर मुख्य गणेश मूर्तीसह गावातील विविध गणेश भक्तांच्या छोट्या छोट्या गणेश मूर्ती एका ट्रॅक्टरद्वारे गावापासून काही अंतरावरती असलेल्या एका विहिरीमध्ये विसर्जित करण्यात आल्या। यावेळी शेकडो ग्रामस्थ यांची तेथे उपस्थिती होती। गणपती उत्सव यशस्वी करण्यासाठी गावातील युवकांनी विशेष पुढाकार घेतला। गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना टळली आहे। विसर्जनाच्या वेळी नवीन पुलावरून जात असताना एका युवकाचा अचानक पाय घसरून तो थेट गोदावरी नदीत पडला। घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचारी व नगरपालिकेच्या पथकाने तत्परता दाखवत युवकाला सुरक्षित किनाऱ्यावरती आणण्यात यश आणलंय। गणेश विसर्जनाची मिरवणूक पुलावरून जात असताना युवकाचा तोल गेला, तो खाली पडला। विसर्जनाच्या वेळी नवीन पुलावरून जात असताना एका युवकाचा अचानक पाय घसरून तो थेट गोदावरी नदीत पडला। क्षणभरात परिसरात एकच गोंधळ उडाला। भरधाव पाण्याच्या प्रवाहात युवक वाहत जाण्याची भीती निर्माण झाली। काही क्षणांसाठी वातावरण भीती व तणावाचं सावट पसरलं। घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचारी व नगरपालिकेच्या पथकाने तत्परता दाखवत नदीत उडी घेतली। काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर युवकाला सुरक्षित किनाऱ्यावरती आणण्यात यश आलं। गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना टळली। विसर्जनाच्या वेळी नवीन पुलावरून जात असताना एका युवकाचा अचानक पाय घसरून तो थेट गोदावरी नदीत पडला। घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचारी व नगरपालिकेच्या पथकाने तत्परता दाखवत युवकाला सुरक्षित किनाऱ्यावरती आणण्यात यश आलं। यावेळी ग्रामस्थ व गणेश भक्तांचीही बचाव कार्यात मदत झाली। या धाडसी कामगिरीमुळे गावात तसेच विसर्जनासाठी आलेल्या भक्तांमध्ये पोलीस व नगरपालिका पथकाचं कौतुक होत आहे। युवकाचा जीव वाचल्यामुळे सर्वांनी दिलासा व्यक्त केलाय। गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये गर्दी व उत्साहामुळे अशा घटना घडतात। प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे। नाही मला काय वाटलं इथे डिवायडर नाही आहे, खाली काहीतरी आहे आपलं, त्यामुळे मी तिथं पाय टाकले, डायरेक्ट खाली आलो डिवायडर मध्ये। नगर परिषद वाचलो बापामुळं पुढेला त्यांना पुढला मी पुढे लागलो। नगर परिषदने नगर परिषद माझे धन्यवाद, त्यांनी मला वाचवलं। ते आले मातात पर्याला, कारण मी बुडलो होतो आता असताना त्यांनी मला वाचवलं। धन्यवाद। आज या ठिकाणी श्री गणेश विसर्जनानिमित्त आज आम्ही कायगाव या ठिकाणी आलेलो होतो आणि आज आमच्या गावातील एक तरुणाचा पाय घसरला आणि गंगेला पाणी असल्या कारणाने या ठिकाणी गंगापूरचे नगरपालिकाचे मंडळी किंवा काही पोलीस प्रशासन उद्योग पाण्याचे अधिकारी व हे चॅनलवाले सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आमच्या गावातल्या मुलाचे प्राण वाचवले। याबद्दल आम्ही गावकऱ्याच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि खूप असं मोठं सहकार्य आहे यांचंवालं। तरी सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की पाण्यापासून सावधान राहा आणि सतर्क राहा। शहरवासियांना एक सुवर्ण संधी, तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी।
BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तथा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि
फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए, एकदम क्वालिटी वाला सामान रहता है. और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन, जो क्या बोलते हैं, पिठला भाकरी, एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन, एंड आई एम सॅटिस्फाईड विथ. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. शिक्षकाचं आणि विद्यार्थी यांचं नातं हे घट्ट असतं. विद्यार्थ्याचा अधिक वेळ हा शिक्षकांसोबत जातो, त्यामुळे शिक्षणाविषयी गोडी निर्माण करणाऱ्या शिक्षकाविषयी विद्यार्थ्यांना एक वेगळा जिव्हाळा, एक आदर निर्माण होतो. मात्र जेव्हा जिव्हाळा निर्माण झालेला शिक्षक सेवानिवृत्त होतो तेव्हा विद्यार्थ्यांचं हृदय भरून येतं. असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील गोदावरी पब्लिक स्कूलमध्ये घडलाय. आवडत्या मुख्याध्यापिकेला निरोप देताना विद्यार्थ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झालेत. तर संस्थाचालक आणि माजी विद्यार्थ्यांनी देखील जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना शुभेच्छा दिल्या. छत्रपती संभाजीनगर शहरातील हडकोयनबारा परिसरातील गोदावरी पब्लिक स्कूलमधील मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असणाऱ्या ललिता पवार या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी वयाची 34 वर्षे शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून शिक्षणदानाचं कर्तव्य बजावलं. शिकवण्यामध्ये त्यांनी काही दिवसातच विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून आपली ओळख निर्माण केली. प्रेमानं शिकवणं आणि हातात छडी घेऊन रागात विद्यार्थ्यांना रागवत ही त्या होत्या. मात्र छडी कोणावर त्यांनी कधीच चालवली नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच जिव्हाळा, एक आदर निर्माण झाला. मात्र 30 ऑगस्ट 2025 रोजी विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत आल्यानंतर त्यांच्या आवडत्या मुख्याध्यापिका ललिता पवार मॅडम सेवानिवृत्त झाल्या असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर शाळेमध्ये त्यांना रीतसर निरोप समारंभ देण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्याध्यापिका शुभांगी सूर्यवंशी काळे, उपमुख्याध्यापिका परदेशी सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख राजपूत सर, साळुंके सर, बहिरगावकर मॅडम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच सोमवंशी सर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढील आयुष्यासाठी सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या. मात्र आपल्या आवडत्या मुख्याध्यापिका पवार मॅडम त्यांना निरोप देताना विद्यार्थ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. विद्यार्थी रडत असल्याचं पाहून पवार मॅडम देखील गहिवरल्या होत्या. यावेळी काही महिला पालक आपल्या मुलांना घेण्यासाठी आल्या असता त्यांना मॅडम सेवानिवृत्त झाल्याचं कळल्यानंतर त्यांनी देखील मॅडम यांना गळाभेट करत पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला. तर सहशिक्षिका यांनी देखील पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांना निरोप दिला. आवडत्या मुख्याध्यापिका पवार मॅडम यांना निरोप देताना विद्यार्थ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावरती त्यांनी झाली आता जावेच लागेल अशी समजूत काढत विद्यार्थ्यांना निरोप दिला. त्यांनी 34 वर्षाच्या कार्यकाळानंतर अशा प्रसंगाला जड अंतःकरणाने निरोप दिला. आवडत्या मुख्याध्यापिकेला निरोप देताना विद्यार्थ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. तर संस्थाचालक तथा शिक्षक आमदार विक्रम काळे आणि विविध ठिकाणी उच्च पदावरती कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी देखील एडियन सोबत बोलताना जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना शुभेच्छा दिल्या. स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतरावजी काळे साहेब यांनी गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी किसान शिक्षण प्रसारक मंडळ बोरगाव काळ्याचे तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी या संस्थेचं बीजारोपण केलं. आणि आता संस्था सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना आज छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यामध्ये या संस्थेची जवळपास 20 शाखा आहेत आणि त्या माध्यमातून 10,000च्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आणि या संस्थेमध्ये जवळपास 500च्या वर शिक्षक, कर्मचारी, प्राध्यापक
डॉक्टर हे त्या ठिकाणी आपलं कुटुंब त्यांचं उभा करण्याचं काम स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतरावजी काळे साहेबांनी केलेलं आहे. आणि त्यांच्यानंतर मी स्वतः या संस्थेचा सचिव या नात्यानं त्यांनी लावलेलं इवलेसी रोपं त्याचा वेलू गेला गगनावरी या संतवचनाप्रमाणे त्याला पुढं घेऊन जाण्याचं काम मी करतो आहे. आज माझ्या संस्थेच्या गोदावरी पब्लिक स्कूल छत्रपती संभाजीनगर या विद्यालयातून श्रीमती ललिता सीताराम पवार या मॅडम नुकत्याच कालच्या 30 तारखेला सेवानिवृत्त झालेल्या आहेत. जवळपास 34 वर्ष त्यांनी या ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रामध्ये काम केलं आणि हे करत असताना त्यांचा गणित आणि विज्ञान हा अवघड विषय त्यांच्याकडे होता, परंतु तो अवघड विषय अत्यंत सोप्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवणं आणि त्या विषयामध्ये गोडी निर्माण करण्याचं कामसुद्धा त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी केलं. राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून आमच्या विद्यालयाला अटल ट्रिंकिंग लॅब मिळालेली होती, रोबोटिक लॅब मिळालेली होती आणि त्याचा फायदासुद्धा विद्यार्थ्यांना करून देण्याचं काम पवार मॅडमने त्या ठिकाणी केलं. त्याची ट्रेनिंग स्वतः त्या घेऊन आल्या आणि विद्यार्थ्यांनी रोबोट कसे तयार करावे किंवा विद्यार्थ्यांना हे रोबोटिक्स प्रयोग कशा पद्धतीनं शिकवावेत नव्हे तर विद्यार्थ्यांनी स्वतः बसून ते तयार करण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी केलं, याचा मला मनापासून या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. आज मॅडमच्या हाताखालून शिकून गेलेले हजारो विद्यार्थी, कोणी डॉक्टर झालं, कोणी इंजिनियर झालं, वकील झालं, नव्हे तर याच छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्री भोकरे साहेब त्या ठिकाणी काम करत आहेत. ते आमचेच विद्यार्थी आहेत. मला आनंदानं सांगावं असं वाटतं. हे तर उदाहरण आहे, पण असंख्य विद्यार्थी साता समुद्राकडं पलीकडे जाऊन ते त्या ठिकाणी आज गोदावरीचं नाव उंच करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. मला वाटतं हे सर्व श्रेय हे माझ्या शिक्षक बंधू भगिनींचं आहे आणि त्याच्यामध्ये ललिता पवार मॅडमचं सुद्धा त्या ठिकाणी आहे. आज जसं त्यांनी इतर विद्यार्थ्यांना, शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना घडवलं, तसं आज त्यांची तिन्ही मुलं उत्तम पद्धतीनं उच्च शिक्षित झालेली आहेत. दोन्ही मुली त्या ठिकाणी उच्च शिक्षित आहेत. मुलगासुद्धा आज आर्किटेक्ट म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे. मुलगीसुद्धा त्या ठिकाणी सिडको ऑफिसमध्ये इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी. खुलताबाद शहरासह तालुक्यात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करत शनिवारी श्री गणेश विसर्जन शांततेत व जल्लोषात पार पडलाय. खुलताबाद शहरासह तालुक्यात प्रशासनाने कडक अंमलबजावणी करत डीजे बंदी घातल्याने विविध मंडळांनी ध्वनी क्षेपकांवरती गाणी लावून तसेच टाळ मृदुंग ढोल ताशा झांज या पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणुकीत जल्लोषात आणि शांततेत पार पडली. खुलताबाद शहरात उरूस सुरू असल्याने सलग दुसऱ्या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग बदलण्यात आला. शहरातील बाजार गल्लीतील गणेश मंडळ वगळता उर्वरित गणेश मंडळांनी खुलताबाद शहराबाहेरील फुलंब्री रोडवरील सार्वजनिक विसर्जन तिथे करण्यात आलं. या ठिकाणी प्रशासनातर्फे प्रत्येक गणेश मंडळाच्या अध्यक्षांचं स्वागत तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी केलं. यंदाच्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी सर्व गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांना डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत यंदा सर्व गणेश मंडळांनी शांततेत गणेश विसर्जन केलं. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. श्री शेतकरी मराठा गणेश मंडळ हे मंडळ जेव्हापासून स्थापन झालं, येथे सर्व शेतकरी बंधू असतात. या गणेश मंडळात या शेतकरी मराठा गणेश मंडळ पारंपरिक वाद्यासह संपूर्ण मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पाडत असते. यावर्षी पाऊस पाणी ही ठीक असल्यामुळे शेतकऱ्याचा उत्सव हा एकदम उत्साही आहे. त्या हिशोबाने गणपती बाप्पांनी चांगलं शेतकऱ्यावर लक्ष दिलं. शेतकरी खुश आहे आणि पारंपरिक वाद्यासह ही मिरवणूक आज पार पडणार आहे. मनपा सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना नामदेवराव राणे पाटील यांनी शासकीय सेवेत 27 वर्ष सेवा बजावून शासकीय नियमानुसार दिनांक 31/8/2025 रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यानिमित्ताने सातारा देवळे परिसरातील कार्यरत मनपा झोनल मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई यांच्यातर्फे त्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात भगवान बाबा अनाथ बालिकाश्रम येथे पार पडलाय.
मनपा सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना नामदेवराव राणे पाटील यांनी शासकीय सेवेत 27 वर्ष अत्यंत निष्ठा व कर्तव्यपणा व प्रामाणिकपणे सेवा बजावून शासकीय नित्य नियमानुसार दिनांक 31/8/2025 रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्या निमित्ताने झोन क्रमांक 8 सातारा देवळाई परिसरातील कार्यरत मनपा झोनल मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई यांच्यातर्फे त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. भगवान बाबा अनाथ बालिका आश्रम येथे केक कापून श्रीफळ, शाल, पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनपा अधिकारी, कर्मचारी व बालिकाश्रमच्या मुलींच्या सोबत स्नेहभोजनचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे मनपा साथरोग तज्ज्ञ डॉक्टर सय्यद सुमय्या नाज, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील पाटील, मेडिकल ऑफिसर डॉक्टर आदित्य जोशी, सायली पाटील, आरोग्य पर्यवेक्षक औचित मोरे, लिपिक मनीषा ठाकरे, संचालिका कविता वाघ, मलेरिया पर्यवेक्षक चुन्नीलाल उदने, रत्नाकर साबळे, MPW किरण धाटबळे, निखिल ठाकरे, डाटा ऑपरेटर पूजा मगर, प्रशांत जाधव, फवारणी कर्मचारी शेख तय्यब अनवर, रामनाथ रोकडे, मनोज जगधने, भारत वाघ, सारिका घुगे, अर्चना पवार व बालिकाश्रमच्या कर्मचारी उपस्थित होते. आज हा झोन क्रमांक 8 तर्फे श्री शेख अनवर यांच्यातर्फे हा सेवापूर्तीचा सोहळा आयोजित केलेला होता. मी दिनांक 31 ऑगस्टला महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातून सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले आणि आजचा जो हा कार्यक्रम ठेवला तर हा खरंच एक आगळा वेगळा होता. इथे जी बालकं होती छोटी छोटी त्यांच्या समवेत हा सोहळा संपन्न झालेला आहे आणि एक वेगळंच स्वरूप ह्या सोहळ्याला लाभलेलं आहे. त्याबद्दल मी बालिका आश्रमाच्या श्रीमती कविताताई वाघ यांचे पण आभार मानते की त्यांनी आम्हाला इथे सोहळा संपन्न करण्यासाठी सर्व विद्यार्थी वर्ग, त्यांचे बालकाश्रम यांना इथे घेतलेत आणि ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी आम्हाला खास वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. सर्व जाती धर्मातील गणेश भक्तांचा लोकोत्सव म्हणजे गणेशोत्सव. यात विविध सामाजिक आणि मनोरंजक कार्यक्रमातून सामाजिक एकात्मतेचं दर्शन घडत असल्यामुळे हा सण अधिकच उत्साहाचा बनतो. लोकनाट्य, तमाशा, भजन कीर्तन, जागरण, गोंधळ, वासुदेव आदी लोकरंगभूमीचे उपासकही प्रथम विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करतात. असे विचार लोकसाहित्याचे अभ्यासक, शाहीर पत्रकार डॉक्टर शेषराव पठाडे यांनी गुरुवारी 4 सप्टेंबर रोजी हर्सुलमध्ये केलंय. हर्सुलमधील सोनार गल्लीत महाराष्ट्र राज्य श्रमिक वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या श्रीराजा गणरायाच्या आरती प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर पठाडे बोलत होते. आरतीनंतर शाहीर पठ्ठे बाबूराव कुलकर्णी यांच्या आधी गणाला रणी आणावो नाहीतर रंग पुन्हा सुना सुना या गाण्याने आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली. मंडळाच्या वतीने शुक्रवारी 5 रोजी आयोजित भंडाऱ्याअंतर्गत महाप्रसादाचा हजारो भक्तांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रकाश वाघ यांनी केलं. यावेळी प्रताप शिरसाट, संतोष सावंत, पाडे, बरबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर मंडळाचे अध्यक्ष शिरीष जोशी, मनोज बोराडे, आकाश खोले, प्राध्यापक शिवाजी ढेपले, अंकुश काझे, राम बुऱ्हाडे, मयूर अवताडे, पोफळे काका, जय बुऱ्हाडे, गणेश दाभाडे, धीरज अवताडे, ओम बुऱ्हाणे, विष्णू कावळे, विष्णू ढाकणे, दिलीप जगताप, रामकृष्ण राऊत, आजीनाथ बांगर, राजू गायकवाड, पुंडलिक भोसले आदींनी गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. संघटना चांगलं काम करत आहे हे तर मी म्हणतच आहोत आणि अशाच पद्धतीने चांगली कामं करत राहा. देवबाप्पा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू सगळ्यांना आणि चांगलं तुमचं म्हणतात मार्ग प्रशस्त होत राहू असाच आणि ह्याच गोष्टींनी मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. श्रमिक वृत्तपत्र विक्रेता संघटना, आपण सर्व सोनार गल्लीतील मान्यवर महिला, बच्चे कंपनी आणि प्रतिष्ठित नागरिक, माझे सहकारी दौलतराव, जुने सहकारी प्रकाश वाघमामा, दिव्य मराठीचे पांडे सर आणि त्यांची टीम, प्रताप शिरसाट सर आणि आपण सर्व वृत्तपत्र विक्रेता संघटनाचे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी. आता या ठिकाणी मला सांगितलं यांनी की गाणं वगैरे म्हणलं नाही, त्यांनी जर कार्यक्रम ठेवला असता तर त्यावेळेस येईल मी, परंतु ठीक आहे, गाण्याचं एक कडवं घेतो आणि यांचं समाधान करतो. आधी गणाला प्रत्येक कार्यात आपण गणपतीची विनवणी करतो आणि आमच्या पुण्यनगरीच्या पहिल्या पानावर देखील गणपती आहे, दगडूशेठ.
प्रत्येक संकट विमोचक म्हणून गणपती आपल्याला हवा असतो. लोकदेवता आहे. आबाल वृद्धांना याचं कौतुक असतं, आनंद असतो. गेले 10 दिवस नाही, मला वाटतं यंदाचा गणेश महोत्सव 11 दिवसाचा आहे आणि खूप मोठा असा उत्साह सळसळून तुमच्या आमच्यात सगळ्यात चैतन्य, मांगल्य अशी प्रभावी शक्ती देणारी ही एक देवता आहे. प्रत्येक ठिकाणी वाघ्या मुरळीचं जागरण असेल, आमची तमाशा कला असेल, तिथं सुद्धा गणाला वंदन. आधी गणाला पठ्ठे बापूराव कुलकर्णींचा हा गण आहे. मला माहित नाही या श्रमिक पत्रकार वृत्तपत्र विक्रेता संघटनांनी काही मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले किंवा नाही घेतले. हा कार्यक्रम म्हणजे एकोपा, एकत्र आपण आलो पाहिजे, काहीतरी सांस्कृतिक देवाणघेवाण झाली पाहिजे. सर्व जाती धर्माच्या लोकांचा हा मोठा लोक उत्सव असतो. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. तर मराठा समाजाने मुंबईमध्ये गड जिंकला. सरकार आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये जो निर्णय झाला त्याचं स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि नागपूर संस्थान गादीचे वारस मुधोजीराजे भोसले आणि जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव यांचं प्रतिपादन. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माझा एडियन गणेश या घरगुती देखावा स्पर्धेला जिल्हाभरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद. बक्षीस वितरण कार्यक्रम जिल्हा परिषद मैदान श्री गणेश उत्सव महासंघाच्या मंचावरती उत्साहात संपन्न. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडियन न्यूज.